सातपीर दर्गा काढण्यावरून काही हिंसक जमावानं दगडफेक केल्यानं पोलीस कर्मचारी जखमी झालेत। मंगळवारी रात्री उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सातपीर दर्गा विश्वस्तांनी दर्गा हटविण्याची प्रक्रिया सुरू केली होती। दरम्यान दर्गा हटविण्यास विरोध करण्यासाठी हिंसक जमाव जमला। जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आणि मुस्लिम नेत्यांवर जमावानं दगडफेक केली। पोलिसांना लाठीमार करावा लागला। जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। दगडफेकीत 3 पोलीस वाहनांचं नुकसान झालंय आणि 21 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। सकाळी दर्गा पाडण्यात आला असून रात्री हल्ला करणाऱ्यांची अटक प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलंय। पोलीस आयुक्तांनी झोन 1 आणि सर्व डीसीपी, एसीपी, सिनियर पीआय आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे जलद कारवाई आणि परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल अभिनंदन केलंय। दरम्यान नाशिक शहरात परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे।